$54 GB खाली है ऑल इंडिया हा रोल. नमस्कार. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आहे लाऊड स्पीकर वरती जे काही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे ते स्वागत योग्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने पण याच्या आधी अनेकदा याचे निर्देश दिले, त्याचं डेसिबल निश्चित करून दिलेलं आहे. त्याचं उल्लंघन जर होत असेल तर त्याच्यावरती कार्यवाही करावी आणि त्याची जिम्मेदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला दिलेली आहे. ही गोष्ट स्वागत योग्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने याच्यावरती जे त्यांनी स्टेप घेतले आहे स्वागत योग्य आहे. हा जो विषय आता आपल्यासमोर अनिलजींनी मांडला आहे, आपण हा एक पहिला प्रयोग आपल्या क्षेत्रामध्ये करतो आहे की समाज आपल्या परीने जे काही करतो ते एक उत्सव म्हणून आणि धार्मिक कृत्य म्हणून नेहमी करत असतो. पण एक सामाजिक जाण माझी आणि सामाजिक कर्तव्य माझं की जे मोठे मंदिर आहे तिथे तर अनेक लोक जातात, पण अशी अनेक उपेक्षित मंदिर आहेत की जिथे कोणी दिवा लावायला नाही आहे, त्या रंगाई पुताई करणारं कोणी नाही आहे. कोणीतरी कधी 200 वर्ष आधी, 300 वर्ष आधी, 100 वर्ष आधी कोणीतरी मंदिर बनवलेलं आहे, आज कोणी त्याचा वाली नाही आहे. तर मी फिरताना मला असा कोणता तरी मंदिर दिसेल, त्या मोठ्या मंदिरांच्या आजूबाजूला पण अशी काही मंदिरं दिसतील, तर त्यांची जरा एकदा शहानिशा झाली तर त्याचा काहीतरी आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार पुढे करता येईल. हे नाही झालं म्हणून अनेक ज्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत, अनेक मंदिरं जे दबून पडलेले होते, ताळे लागलेले होते, कोणी तिथे जात नव्हतं, आता ते सगळे मंदिरं बाहेर येऊन राहिले आहेत. तर असे अनेक मंदिरं आपल्याला भेटतील की जिथे कोणी आता दर्शनाला जात नाही, दिवा लावायला जात नाही, पूजा तिथे होते, पण मंदिर आहे. तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्राण प्रतिष्ठित आहे, ते प्राण आहे. आणि तिथे जर पूजा नाही झाली, नैवेद्य नाही झालं तर त्याचं पाप आमच्यावरती लागतं, म्हणजे ज्याने काही मंदिर बनवलं असेल त्याच्यावरती. तर म्हणून आपण त्या अशा मंदिरांची पण त्याच्यामधून आपल्याला निवड करता येईल, खोज आपल्याला होऊन जाईल, माहिती होऊन जाईल आणि त्याचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं त्या दृष्टीने आपण विचार करू. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे सगळं आम जनतेला करायचं आहे आणि मंदिरांना करायचं आहे. आणि म्हणून मंदिरांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे, वैयक्तिक भेटून केलेलं आहे, पत्रक देऊन केलेलं आहे. आणि जी आम हिंदू जनता आहे त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा. याच्याच करता आज आपली ही प्रेस आपण ठेवलेली आहे. दुसरा राम महोत्सवाचा विषय जो आहे तो आपण दरवर्षी करतो. आपल्याला माहिती आहे की आपण पूर्ण देशामध्ये राम महोत्सव करतो आणि एक मोठ्या संख्येमध्ये राम महोत्सवाचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरवरती पूर्ण देशामध्ये होतात, ग्रामीण पातळीपर्यंत होतात. यावर्षीची आपली जी विदर्भ महाराष्ट्रामध्ये जी योजना आपण केलेली आहे की आपण जवळपास 50,000 स्थानांवरती राम महोत्सवाचे कार्यक्रम करू. त्याच्यामध्ये काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील, काही शोभायात्रा होतील, काही भजन कीर्तन असे काही कार्यक्रम होतील. पण प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही थोडं प्रबोधनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणार आहे. असा हे राम महोत्सव पण दरवर्षी करत असतो. त्याची थीमच आपली आहे राम मंदिर तर राष्ट्र मंदिर, अशी त्याची थीम आहे त्या राम महोत्सवाची. त्याला घेऊन आपण राम महोत्सव वर्षप्रतिपदेपासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत आपण दरवर्षी करत असतो. ते यावर्षी पण होते.